कोथिंबीर मी इथं स्वच्छ करून घेतलेली आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं आपण मिक्सरला वाटून घेऊया। त्यानंतर 1.5 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ टाकून आपण हे पातळ असं बॅटर तयार करून घेणार आहोत। ताटाला तेल लावून घेणार आहोत। गॅसवर एक पॅन ठेवून तेल गरम झाले की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद आणि पांढरे तीळ टाकून एक 5 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून कोथिंबीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊया आणि तयार केलेलं बॅटर टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। जसजसं आपलं बेसन पीठ शिजेल तसतसं त्याचा गोळा तयार होईल। एक 10 मिनिटासाठी मी त्याला वाफ देऊन बेसन पीठ शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असं आपलं बेसन पीठ शिजलं गेलं की पॅन सोडायला सुरुवात करेल। मग आपण ते ताटात थापून त्याला एक 10 मिनिटं थंड करू आणि त्याच्या वड्या पाडून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या कोथिंबीरीच्या वड्या तेलामध्ये गोल्डन कलरवर तळून घेणार आहोत।